हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. आहान गाडीतून एक बॅग काढून मिनलकडे देत म्हणाला, हे घे, घालून ये. मिनलने होकारार्थी मान हलवली आणि आहानसोबत बिलाच्या आत गेली. थोड्या वेळाने कपडे बदलून मिनल संपूर्ण हॉलमध्ये आहानला शोधू लागली. तेवढ्यात आहान स्वयंपाकघरातून हातात प्लेट घेऊन बाहेर आला. हे स्वीटी पाय, इकडे इकडे तिकडे काय शोधते आहेस? मिनल त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुला शोधत होते, स्टुपिड. मग त्याच्या हातातील प्लेटकडे पाहून ती म्हणाली, वाव मिस्टर पंपकिन, तुला कुकिंगही येतं? आहान तिच्यासमोर प्लेट ठेवत म्हणाला, बस, टॅलेंटची गोष्ट आहे. प्रत्येकामध्ये प्रत्येक टॅलेंट नसतं ना. बाय द वे, या ड्रेसमध्ये तू खूप सुंदर दिसते आहेस. मिनल त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, ओ हॅलो, हा ड्रेस माझ्यावर सुंदर दिसतोय कारण मी जन्मतः सुंदर आहे. हे ऐकताच आहान हसायला लागला. दोघेही एकत्र जेवू लागले. जेवण झाल्यावर मिनल प्लेट उचलून उठणार इतक्यात आहानने तिचा हात पकडला आणि घाईघाईने म्हणाला, हे थांब, माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. मिनल गोंधळून म्हणाली, आता काय? आणि त्याचवेळी आहान पटकन किचनमध्ये जाऊन काहीतरी घेऊन आला. मिनलने प्लेटमधील पदार्थ पाहताच आनंदाने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, वाव, ब्राउनी चॉकलेट पाय. आहान, तुला हे सगळं अजूनही लक्षात आहे? आहान हसत म्हणाला, त्यावेळी आपल्याकडे घेण्यासाठीही पैसे नव्हते, आता आहेत म्हणून वाटलं तुला द्यावं. मिनल क्षणभर जुन्या दिवसांच्या आठवणीत हरवली आणि भावूक होत म्हणाली, थँक्यू आहान, थँक्यू सो मच. आजचा दिवस जितका वाईट होता तितकाच तू तो माझ्यासाठी सुंदर करून टाकलास. आणि त्याचनंतर दोघेही चॉकलेट पाय खात गप्पा मारत बसले. दुसरीकडे अंशच्या ऑफिसमध्ये आज ऑफिसमध्ये अंशच्या असिस्टंट पदासाठी मुलाखती सुरू होत्या. त्या मुलाखती अंश आणि तरुण घेत होते. तरुणने पुढील उमेदवाराला आत बोलावले. त्याला पाहताच तरुण आणि अंश दोघेही आश्चर्यचकित झाले. अंश फाईल पाहत म्हणाला, ही नोकरी तुला का करायची आहे? मिस्टर केशव आर्यन यांच्यासोबत तू चांगलं काम करत आहेस ना? आणि त्याचनंतर समोर उभा असलेला विवान म्हणाला, मी इथे तुमच्यासोबत आणि तरुणसोबत काम करून काहीतरी शिकू इच्छितो. आणि त्याचवेळी अंश म्हणाला, मिस्टर केशव आर्यन माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहेत. विवान, त्यांच्याकडून तुला खूप काही शिकायला मिळेल. अंशचं बोलणं मध्येच थांबवत विवान म्हणाला, पण बिझनेस वर्ल्डमध्ये तुम्ही बेस्ट आहात भाऊ, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी इथे तुमचा भाऊ म्हणून फायदा घेण्यासाठी आलो नाही. माझी पात्रता, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारावरच मला ही नोकरी द्या. मला अजिबात नकोय की तुम्हाला पक्षपात केल्यासारखं वाटावं. हे ऐकून तरुण हलकंसं हसला. अंशने एक कटाक्ष तरुणकडे टाकला आणि विवानला म्हणाला, माझ्याकडून शिकायचं ठीक आहे, पण तरुणकडून काय शिकणार आहेस? कारण मला तर वाटतं अजून तरुणलाच खूप काही शिकायची गरज आहे. हे ऐकून तरुण आश्चर्याने आणि निरागसपणे अंशकडे पाहू लागला. विवान हसत म्हणाला, काळजी करू नका, तरुणला काय शिकायची गरज आहे हे मला चांगलंच माहिती आहे. काम शिकण्याऐवजी मी त्याला बाकीच्या गोष्टी शिकवेन. अंश म्हणाला, ठीक आहे विवान, बाहेर थांब, बाकीच्या मुलाखती झाल्यावर आम्ही तुझ्याशी बोलतो. विवानने होकारार्थी मान हलवली आणि बाहेर जाण्यासाठी केबिनचा दरवाजा उघडला. तेवढ्यात एक अतिशय सुंदर मुलगी आणि तिच्यासोबत एक साधासुधा दिसणारा मुलगा कोणाचीही परवानगी न घेता मोठ्या रुबाबात आत आले. त्या मुलीने विवानला बाजूला करत थेट अंशच्या टेबलासमोर जाऊन उभी राहिली.
विवान त्या मुलीला चांगलाच ओळखत असल्यामुळे तोही तिथेच थांबला. अंश तिला पाहताच रागाने दाट ओठ खात म्हणाला, हाऊ डेअर यू, माझ्या ऑफिसमध्ये पाय ठेवायची तुझी हिंमत कशी झाली, आणि तुला आत कोणी येऊ दिलं? त्या मुलीने काहीही उत्तर न देता आपल्या बॅगेतून काही फोटो काढले आणि अंशच्या टेबलावर ठेवून फेकून दिले. ते फोटो पाहताच अंशचा संताप अनावर झाला. तो खुर्चीतून उठला आणि ओरडत म्हणाला, काव्या, हा काय मूर्खपणा आहे. ती मुलगी म्हणजे काव्या होती. ती तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत आली होती. चेहऱ्यावर उपहासात्मक हसू आणत काव्या म्हणाली, मूर्खपणा, तुला हे मूर्खपणाचं वाटतंय? खरं सांगायचं तर हे सांगताना मला खूप आनंद होतोय, पण सॉरी टू से मिस्टर अंश आर्यन, तुझी तिथली तुला फसवत आहे. हे काही खोटं नाही, तर तिचे कारनामे आहेत. विश्वास नसेल तर तिलाच फोन करून विचार, सध्या ती कुठे आहे आणि कोणासोबत आहे. अंश काही बोलणार इतक्यात मागे उभा असलेला विवान म्हणाला, काय बात आहे, आज मिस्टर आर्यन यांच्या ऑफिसमध्ये एकापेक्षा एक मोठे तमाशे पाहायला मिळत आहेत. कार्टून, आणि तुला स्टुपिड म्हणणं जास्त योग्य ठरेल. पण माहिती आहे का मिस काव्या, मला वाटत नाही की मिस्टर आर्यनना त्यांच्या ऑफिसमध्ये कोणत्याही मूर्खपणाची गरज आहे. त्यामुळे तू इथून निघून जा. काव्या विवानकडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाली, ओ विवान, काय झालं की तुझ्याही मनात या फुलपाखरासाठी काही भावना आहेत? विवान रागाने ओरडला, जस्ट शट अप. अंश विवानकडे न पाहताच मोठ्या आवाजात म्हणाला, मिस्टर विवान, मी सांगितलं ना, बाहेर जाऊन थांबा. विवान काहीही न बोलता केबिनच्या बाहेर निघून गेला. विवान बाहेर जाताच काव्याने अंशसमोर फोटो पसरवत म्हटलं, माहिती आहे अंश, तुझ्यासोबत एखादी सामान्य मुलगी कधीच राहू शकत नाही. नीट बघ हे फोटो. ही तुझी फुलपाखरूच आहे ना? आणि तिच्यासोबत आहे आहान कपूर. कपूर एंटरटेनमेंट्सचं नाव तर ऐकलंच असेल ना? वा, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी प्रोड्युसर्ससह. वाईट नाही हां. अंशने तरुणला फोटो बाजूला करण्याचा इशारा केला आणि काव्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या बोलण्यात 1% खोटं निघालं ना काव्या, तर यावेळी तुझं काय होईल याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. काव्या ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, जे करायचंय ते कर. तसंही तू माझ्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाहीस. त्यामुळे आता माझं पूर्ण लक्ष फक्त तुझ्यावर आहे अंश. हे सगळे फोटो स्वतः हर्षने काढले आहेत, त्यामुळे ते चुकीचे असण्याचा प्रश्नच नाही. अंश तरुणकडे पाहून म्हणाला, या दोघांना उचलून माझ्या ऑफिसच्या बाहेर फेकून द्या आणि याची खात्री करा की हे दोघे पुन्हा कधी माझ्या ऑफिसच्या किंवा घराच्या आसपासही दिसता कामा नये. तरुणने मान हलवत लगेच गार्ड्सना बोलावलं. काव्यासोबत आलेला हर्ष म्हणाला, आमच्यावर काहीही कारवाई करण्याआधी हा व्हिडिओ पहा मिस्टर आर्यन. असं म्हणत त्याने अंशला एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये आहान मीनलला स्वतःची गर्लफ्रेंड म्हणत होता. हे ऐकताच अंशने डोळे मिटले, खोल श्वास घेतला आणि तिथून बाहेर निघून गेला. सगळं काम बाजूला ठेवून अंशने लगेच मीनलला फोन लावला. ऑफिसमधून बाहेर पडत त्याने गाडी चालवत तिची शेवटची लोकेशन तपासली. ती शूटिंगच्या ठिकाणाची होती. अंशने विवानला फोन केला, हॅलो विवान, तुला माझ्यासोबत काम करायचं आहे ना? मग पुढच्या 10 मिनिटात जर तू मीनलची लोकेशन शोधून काढलीस तर मी स्वतः तुझ्यासोबत काम करेन. विवान हसत म्हणाला, या कामासाठी 5 मिनिटंसुद्धा पुरे आहेत भाऊ. फोन सुरू ठेवा, मी लगेच लोकेशन पाठवतो. असं म्हणत त्याने फोन ठेवला. विवानने आधीच मीनल आणि आहानचा फोटो पाहिला होता.
त्यामुळे तिची लोकेशन शोधणं त्याच्यासाठी काही कठीण नव्हतं. फक्त 3 मिनिटात अंशच्या मोबाईलवर लोकेशन आली आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता गाडी त्या दिशेने वेगाने चालवली. आहानच्या विलामध्ये आहान आणि मिनल हॉलमध्ये बसून कल्चरल डेच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस करत होते. दोघांच्या हातात गिटार होते आणि जुन्या आठवणींमध्ये रमून ते गप्पा मारत होते. अचानक बेल वाजली. मिनलने आश्चर्याने आहानकडे पाहिलं, कारण त्याने सांगितलं होतं की इथे कोणीही येत नाही. बेल ऐकून आहानही चकित झाला आणि त्याच नंतर मिनल म्हणाली, आहान, तू तर म्हणाला होतास. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आहान उठत म्हणाला, मलाही तेच वाटते. थांब, पाहतो कोण आलंय. आहानने दरवाजा उघडला. समोर अंश उभा होता. त्याला क्षणभर काही समजलं नाही. व्यवसाय क्षेत्रात अंशला जवळजवळ प्रत्येक जण ओळखत होता, पण आज त्यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट होत होती. आहान भराला, मिस्टर आर्यन, तुम्ही इथे? म्हणजे ही माझी वैयक्तिक जागा आहे. अंशने त्याला बाजूला सारत शांत पण कठोर आवाजात उत्तर दिलं, मला त्याची काहीच पर्वा नाही. मला फक्त माझ्या पत्नीची काळजी आहे. आहान आश्चर्याने म्हणाला, पत्नी? आणि त्यावेळी कारण त्याच्या माहितीनुसार अंश अविवाहित होता. अंश कोणताही भाव न दाखवता आत आला. त्याची नजर सरळ समोर बसलेल्या मिनलकडे गेली. मिनलने अंशला पाहताच आश्चर्याने गिटार बाजूला ठेवली आणि धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. पण अंशने त्या मिठीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या मागे उभा असलेला आहान हे सगळं पाहून पूर्णपणे थक्क झाला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की अंश ज्याला आपली पत्नी म्हणत होता ती मिनलच होती, हे आता त्याच्या लक्षात आलं. अंशने मिनलला अलगद स्वतःपासून दूर करत थरथर त्या आवाजात म्हटलं, घरी चल बटरफ्लाय. मिनलने शांतपणे मान हलवली आणि त्याचा हात धरून त्याच्यासोबत निघाली. जाताना ती अचानक आहान जवळ थांबून म्हणाली, राज, हा आहान आहे. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंशने आहानकडे रोखून पाहत कठोर स्वरात म्हटलं, आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची फार मोठी किंमत तुला मोजावी लागेल, आहान कपूर. अंशचं हे बोलणं मिनल आणि आहान दोघांनाही विचित्र वाटलं. त्यांना काही समजलं नाही. अंशने मिनलचा हात आणखी घट्ट पकडला आणि तिला जवळजवळ ओढतच तिथून बाहेर घेऊन गेला. आज मिनललाही अंशच्या वागण्यात एक वेगळाच मालकी हक्काचा भाव जाणवत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा राग ती स्पष्ट ओळखू शकत होती. त्यामुळे या क्षणी शांत राहणंच तिला योग्य वाटलं. अंश आणि मिनल निघून गेल्यानंतर विवान आणि तरुण आहानच्या विलावर पोहोचले. आहानने त्यांना सांगितलं की मिनल अंशसोबत घरी निघून गेली आहे. त्यानंतर त्याने स्वतःबद्दल आणि मिनलबद्दल तसेच आज तिच्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं विवान आणि तरुणला सविस्तर सांगितलं. सगळं सांगून झाल्यावर आहानने विवान आणि तरुणला मिनल आणि अंशबद्दल विचारलं. विवान कोणताही संकोच न बाळगता आहानला मिनल आणि अंश यांच्या नात्याबद्दल सर्व काही सांगतो. त्याचबरोबर तो त्याला इशाराही देतो की ही गोष्ट कोणत्याही परिस्थितीत बाहेर जाऊ नये. आहान दोघांनाही आश्वस्त करत म्हणाला, काळजी करू नका, ती माझी मैत्रीण आहे. मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे तिला त्रास होईल. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर विवान आणि तरुण तिथून निघून गेले. इकडे अंशची कार थेट घरी येऊन थांबते. आज पहिल्यांदाच अंश मिनलला कारमध्ये सोडून स्वतः लिफ्टकडे निघून जातो. मिनलही घाबरत हळूहळू लिफ्टने 3ऱ्या मजल्यावर पोहोचते. ती सावधपणे दरवाजा उघडून आत जाते.
आणि त्यानंतर मिनल आत येताच अंश तिच्या दिशेने तिचे आणि आहानचे अनेक फोटो फेकत म्हणतो, काय कमी राहिलं होतं बटरफ्लाय? मी इतका वाईट माणूस आहे का की तुला माझ्याशी प्रत्येक गोष्ट खोटी बोलावी लागली? फक्त खोटं बोललं तरी ठीक होतं, पण तू रोज ते खोटं जगत राहिलीस. तुला माहिती आहे, तू पहिली मुलगी आहेस जिच्याशी मी इतका जवळचा होतो. मिनल एकामागोमाग एक फोटो पाहत होती. काही फोटोंमध्ये आहान तिच्या खांद्यावरचा ब्लेझर नीट करत होता, तर काही फोटो तेव्हा काढले होते जेव्हा त्यांची कार सिग्नलवर थांबली होती. आहान तिच्याकडे झुकलेला दिसत होता. चुकीच्या अँगलमुळे ते फोटो वेगळेच वाटत होते. 2 फोटो असे होते ज्यात आहान मिनलला मिठी मारून कारजवळ उभा होता. अशा अनेक छायाचित्रांचा ढीग तिच्या समोर पडला होता. मिनल अंशला समजावत म्हणाली, राज, हे सगळं खोटं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मला एक संधी द्या. अंश जवळजवळ ओरडत म्हणाला, संधी? आणि तू मला काय समजावणार आहेस? एक वेळ मी मान्य करतो की काव्या खोटं बोलत आहे, पण हे फोटो, तो व्हिडिओ ज्यात तो मुलगा तुला स्वतःची गर्लफ्रेंड म्हणतो आणि तू शांतपणे उभी राहून ऐकत असतेस, हेही खोटं आहे का? चल, तूच मला खरं सांग. माझा तुझ्यावर विश्वास आहे. फक्त एकदा सांग बटरफ्लाय, की हे फोटो बनावट आहेत, तो व्हिडिओ खोटा आहे. माझा विश्वास ठेव. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. बोल ना. हे सगळं एडिट केलेलं आहे ना? अंशचं बोलणं ऐकून मिनलने शांतपणे मान खाली घातली. मिनलने मान खाली घालताच अंशचं लक्ष तिच्या मानेकडे गेलं. तिथे काही जखमांचे ओरखडे आणि पुराळाचे निशाण होते. अंशने तिला जवळ ओढून तिच्या मानेवर आणि खांद्यावरचे ते निशाण पाहिले. ते पाहताच त्याने तिला लगेच स्वतःपासून दूर ढकललं आणि म्हणाला, इथून निघून जा. हे ऐकून मिनल आश्चर्याने अंशकडे पाहू लागली. अंश स्वतः तिला दूर जाण्यास सांगेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. मिनल अजूनही तिथेच उभी होती. उभी असल्याचं पाहून अंशचा संयम पूर्णपणे सुटला. त्याने जवळ ठेवलेला शोपीस आरशावर जोरात फेकला आणि मोठ्याने ओरडला, मी सांगितलं ना, निघून जा. अंशचा आवाज ऐकताच मिनल घाबरून रडत रडत खोलीबाहेर पळाली. तिथे तृप्तीच्या खोलीला जोडलेल्या बाथरूममध्ये जाऊन शिरली. तिला अशी धावताना पाहून तृप्ती घाबरली. मिनलने शॉवर सुरू केला आणि त्याखाली बसून हुमसून रडू लागली. काही क्षणातच ती पूर्ण भिजून गेली होती. बाथरूमच्या बाहेर उभी असलेले तृप्ती आणि विवान तिला सतत हाका मारत होते. विवानला बऱ्याच अंशी काय घडलं असेल याची कल्पना आली होती. थोडा वेळ रडल्यानंतर मिनलने स्वतःला सावरलं, दरवाजा उघडला आणि तृप्तीला म्हणाली, मी कपडे बदलून येते. तृप्ती थोड्याच वेळात तिने तृप्तीचे कपडे घालून बाहेर आली. विवान घाबरून विचारू लागला, मिशी, तू ठीक आहेस ना? काय झालं? तू अशी का रडते आहेस? भावाने काही विवानचं बोलणं अर्धवट थांबवत मिनल डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, विवान, कोणताही प्रश्न न विचारता मला हॉस्टेलवर सोडशील का प्लीज? तृप्तीने तिचा हात धरत विचारलं, पण हॉस्टेलला का जायचं आहे तुला? तुझं आणि भावाचं काहीही झालं असेल, पण हे घर आणि इथले सगळे लोक लग्नाआधीपासूनच तुझेच होते. मिशी, मग हॉस्टेलला का जायचं? मिनलने एक खोल श्वास घेत स्वतःला सावरलं आणि म्हणाली, तृप्ती, लग्नाच्या दिवशी कोणीही त्यांना का थांबवलं नाही याचा मला तुमच्यावर राग होता, पण आज जर तू मला थांबवलंस तर कदाचित मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. हा माझा आणि माझ्या नवऱ्यामधला प्रश्न आहे. मिनलचं बोलणं ऐकून विवान म्हणाला, चल मिशी, मी तुला हॉस्टेलवर सोडतो. मिनलने शांतपणे मान हलवली आणि विवानसोबत निघून गेली. तृप्तीला
मिनलची खूप काळजी वाटत होती, पण इच्छा असूनही ती काहीच बोलू शकत नव्हती. विवान कार चालवत होता. संपूर्ण प्रवासात मिनल फक्त खिडकीबाहेर पाहत शांत बसली होती. ती बाहेर उभी राहून पाहत होती. काही वेळाने विवानची कार हॉस्टेलसमोर येऊन थांबली. कार थांबताच मिनल भानावर आली. कारमधून खाली उतरली आणि हॉस्टेलच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात विवानचा आवाज आला. मला माहिती आहे आज तुझ्यासोबत काय घडलं आहे, मिशी. आणि त्यानंतर हे ऐकताच मिनलची पावलं थांबली. ती मागे वळून विवानकडे पाहू लागली. विवान मान हलवत म्हणाला, तुम्ही दोघं गेल्यानंतर मी आणि तरुण आहानला भेटलो होतो. त्याने आम्हाला सगळं खरं सांगितलं. हे ऐकताच मिनलला स्वतःला सावरता आलं नाही. ती धावत जाऊन विवानला मिठी मारत हुंदके देत म्हणाली, विवान, त्यांनी मला स्वतःचं म्हणण्याची, समजावून सांगण्याची एक संधीसुद्धा दिली नाही. माझ्या शरीरावरचे व्रण पाहून त्यांनी मला स्वतःपासून दूर जाण्यास सांगितलं. त्या खुणा पाहून त्यांनी त्या आहानमुळे आहेत असं समजलं. एका क्षणात माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आणि मला स्वतःपासून दूर केलं. आपल्या नात्याचा एकदाही विचार केला नाही. मी वाईट मुलगी नाही विवान. माझ्या आयुष्यात त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही. आपल्या नात्याला आणि माझ्या आनंदाला कुणाची तरी वाईट नजर लागली आहे. आहान फक्त माझा मित्र आहे, त्यापेक्षा आमच्यात काहीही नाही. आमच्या नात्याला चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं आहे. आता मी कधीच अंशकडे परत जाणार नाही, कधीच त्या घरात परत जाणार नाही. असं म्हणत मिनल विवानपासून दूर झाली. डोळे पुसले आणि पुढे म्हणाली, आता तू जा विमान. माझी काळजी करू नकोस. मला एकटं राहायची सवय आहे. तू जा. असं म्हणत ती हॉस्टेलच्या दिशेने निघून गेली. विवान मात्र डोळ्यात पाणी आणून काही वेळ तिच्याकडे जाताना पाहत राहिला. ती नजरेआड होताच तो स्वतःशीच म्हणाला, हे तुम्ही अजिबात बरोबर केलं नाही भाऊ. लग्नाच्या वेळी मी इथे नव्हतो म्हणून तुम्ही तुमचा हट्ट पूर्ण करू शकलात, पण आता नाही. आता तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. असं म्हणत विवान कारमध्ये बसला आणि घरी परतला. विवानने भरधाव वेगाने कार चालवत घरी पोहोचला. इकडे घरी अंश संपूर्ण घरभर मिनलला शोधत होता. बाहेरून विवान येताना दिसताच अंश घाईघाईने त्याच्या जवळ आला आणि विचारलं, विवान, मिनल. त्यावेळी अंश पुढे काही बोलणार इतक्यात विवान रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला, आता आठवण आली का तुम्हाला मिशीची? आणि त्यावेळी विवानचा चढलेला आवाज ऐकून अंशही ओरडला, विवान, विसरू नकोस की तू कोणाशी बोलतोयस. तर त्यावेळी विवानही तितक्याच मोठ्या आवाजात म्हणाला, मी काही विसरलो नाही मिस्टर अंश आर्यन. मला चांगलं माहिती आहे की मी एका अहंकारी माणसाशी बोलतोय, ज्याने आज आपल्या अहंकारासाठी आणि युगोसाठी एका निष्पाप मुलीच्या भावना चिरडल्यात. दोघांचा आवाज ऐकून घरातील जवळजवळ सगळेच हॉलमध्ये जमा झाले. तान्या विवानजवळ येत म्हणाली, विवान, हे काय बोलतोयस? आणि तू दादाशी अशा पद्धतीने कसा बोलू शकतोयस? विवान उपहासाने हसत म्हणाला, दादा? हो, आजपर्यंत मी यांना दादाच मानत आलो, म्हणूनच आजवर गप्प होतो. यांनी मिनलशी जबरदस्तीने लग्न केलं तेव्हाही सगळे शांत होते, कारण सगळ्यांना वाटलं होतं की अंशपेक्षा मिनलला कोणीच जास्त आनंदित ठेवू शकणार नाही. तिला एक कुटुंब मिळेल असंही वाटलं. पण आज मी विचारतो, कुठे आहे ते कुटुंब जे आज त्यांच्या हट्टामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होताना फक्त पाहत उभं होतं. तेवढ्यात स्मिता तिथे आला आणि विवानच्या गालावर एक जोरदार चापट मारत म्हणाल्या, विवान, तुला कळतंय का तू काय बोलतोयस?
विवान गालावर हात ठेवून अंशकडे रागाने पाहत म्हणाला, मला तुमची भीती वाटत नाही. आजवर मी फक्त तुमचा आदर केला म्हणून मी काही बोललो नाही. पण आज तुम्ही त्या निष्पाप मुलीला दुःख दिलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि तुमचं सुख वाचवा. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्याकडे काहीच उरणार नाही. आणि मीनलबद्दल बोलायचं झालं तर मी हमी देतो. तिच्यासारखी मुलगी तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. ती मनाने पूर्णपणे निर्मळ आणि स्वच्छ आहे. ती तुमच्यासारखी किंवा काव्यासारखी अजिबात नाही. असं म्हणत विवान तिथून आपल्या खोलीत निघून गेला. संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये उभं होतं आणि सगळ्यांच्या नजरा त्या क्षणी अंशवर खिळल्या होत्या. अंश कोणाकडेही न पाहता तिथून निघून जाऊ लागला. हे पाहून आजी म्हणाल्या, मीनल कुठे आहे अंश? अंशच्या डोळ्यात अश्रू आले होते. तो हळू आवाजात म्हणाला, मला माहिती नाही आजी. मी स्वतःच तिलाच शोधतोय. आजी रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, शेवटी तुझ्या रागाचा आणि अहंकाराचा बळी ती ठरली. अंश मान खाली घालून म्हणाला, आजी मी. अंशचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आजी म्हणाल्या, मला माझ्या घरची सून उद्याच माझ्या घरी परत हवी आहे अंश. इतकं बोलून आजी त्यांच्या खोलीत निघून गेल्या. दोन्ही बहिणींनीही अंशकडे रागाने पाहिलं आणि त्या तिथून निघून गेल्या. केशवजी स्मिताजींना म्हणाले, चला स्मिताजी, आता बोलण्याचा अधिकारही आपल्याला राहिलेला नाही. असं म्हणत ते स्मिताजींना सोबत घेऊन तिथून निघून गेले. इकडे विवान आपल्या खोलीत जाताच त्याने आहानला फोन लावला. हॅलो आहान मित्रा, मला मीनलचा फोन हवा आहे. तिचं शेवटचं लोकेशन शूटिंगच्या ठिकाणाचं दिसत आहे. कृपया एकदा चौकशी करून सांगशील का? समोरून आहान म्हणाला, हो, तो फोन आधीच माझ्या माणसांकडे आहे. मीच मागून घेतला आहे. पण मीनल कशी आहे? विवान म्हणाला, ते ठीक आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. आहान म्हणाला, माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मदत लागली तर नक्की सांग. हो नक्की, असं म्हणत विवानने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी अंश आणि तरुण मीनलला सगळीकडे शोधून थकले होते. तो तिच्या हॉस्टेलमध्येही गेला होता, पण विवानच्या सांगण्यावरून तिथल्या मुलींनी मीनल हॉस्टेलमध्येच असल्याचं त्याला सांगितलं नाही. शेवटी हार मानून अंश विवानच्या खोलीत आला. विवान बेडवर बसून लॅपटॉप आणि 2-3 मोबाईल उघडून काहीतरी पाहत होता. दारावर टकटक करत अंश म्हणाला, आत येऊ का? विवानने वर पाहिलं आणि म्हणाला, या, हे तुमचंच घर आहे. अंश त्याच्याजवळ येत म्हणाला, विवान, मला माहिती आहे तू माझ्यावर रागावला आहेस, पण मला तुझी मदत हवी आहे. विवानने हातांची घडी घालत विचारलं, बरं, पण कोणत्या आधारावर मी तुम्हाला मदत करू? अंश आजूबाजूला पाहत शांतपणे म्हणाला, मला मीनल हवी आहे. हे ऐकताच विवान उपहासाने हसला. का? एकदा तिचा अपमान करून तुमचं मन भरलं नाही का? अंशने खोल श्वास घेतला. विवान, ती माझी पत्नी आहे. मला खरंच तिची गरज आहे. विवान त्याच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे ती फक्त तुमची गरज आहे, प्रेम नाही, बरोबर ना भाऊ? अंशने विवानच्या डोळ्यात पाहत विचारलं, तुला खरंच असं वाटतं का की मी तिच्यावर प्रेम करत नाही? विवान कोणताही संकोच न बाळगता म्हणाला, नाही, तुम्ही तिच्यावर प्रेम करत नाही. कारण जर खरंच प्रेम केलं असतं तर तिला घर सोडून जाण्याची वेळ आली नसती. फक्त एका संशयावरून तुम्ही तिला स्वतःपासून दूर केलं नसतं आणि लग्नानंतरही काव्यासोबत राहिले नसता. हे ऐकताच अंश दचकला. काव्यासोबत? विवानने लॅपटॉप त्याच्यासमोर फिरवला आणि त्यानंतर इतकं आश्चर्यचकित होण्याची गरज नाही भाऊ. लॅपटॉपच्या स्क्रीनवर एकामागून एक फोटो दिसू लागले. ते फोटो एका हॉटेलच्या खोलीतील होते. त्यामध्ये अंश आणि काव्या एकमेकांच्या खूप जवळ दिसत होते. एका फोटोमध्ये तर अंश बेडवर होता आणि काव्या त्याच्यावर झुकलेली दिसत होती. ते फोटो पाहताच अंशच्या पायाखालची जमीन सरकली.
चेहऱ्यावर कठोर भाव आणत तो म्हणाला, हे फोटो तुझ्याकडे आले कसे? माझ्याकडे नाहीत भाऊ, हे फोटो मला मिनलच्या फोनमध्ये मिळाले. तिला हे एका अनोळखी नंबरवरून पाठवले गेले होते. ज्या नंबरवरून हे फोटो पाठवले गेले तो नंबर आता बंद आहे. पण त्या नंबरचं शेवटचं लोकेशन कुठलं होतं हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. अंश गोंधळलेल्या नजरेने विवानकडे पाहू लागला. विवान पुढे म्हणाला, तुमची तथाकथित प्रेयसी काव्याच्या घराचं. हे ऐकताच अंश संतापला. विवान, काव्य माझ्या आयुष्यातील एक कुरूप आणि नकोसा भाग आहे, त्यापेक्षा काहीच नाही. विवान मात्र शांतपणे म्हणाला, मिनलने कधी तुम्हाला याबद्दल काही विचारलं होतं का? तुम्ही कधी तिला हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता का? नाही. हाच तुमच्यात आणि मिनलमध्ये फरक आहे. विश्वास ठेवण्याच्या पद्धतीत फरक आहे. नात्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक आहे. मला माहिती आहे तुम्ही वाईट माणूस नाही आहात भाऊ, पण मग मिनलवर इतका अन्याय का केला? अंशने लगेच कोणाला तरी फोन लावला. आज तुझा खेळ संपला काव्या, असं म्हणत त्याने तरुणला फोन केला. तरुण पुढच्या 2 तासात काव्या आणि हर्ष मला फार्म हाऊसवर हवेत, ओके, असं म्हणत तरुणने फोन ठेवला. त्यानंतर अंश विवानकडे वळून म्हणाला, हे सगळे फोटो मला मेल करून पाठव. विवान अजूनही त्याच्याकडे बाराईकाने पाहत होता, जणू अंशच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अंश शांत पण ठाम आवाजात म्हणाला, हे सगळं खोटं आहे. हा सगळा डाव काव्याने रचला होता. त्या रात्री असं काहीच घडलं नव्हतं, कारण थोड्याच वेळात जास्त प्रमाणात ड्रग्ज दिल्यामुळे मला जोरदार उलट्या होऊ लागल्या होत्या. त्यामुळे काव्याला नाईलाजाने मला त्या हॉटेलच्या खोलीत एकटं सोडून जावं लागलं. रुद्रांशच्या मदतीने मी योग्य वेळी तिथून बाहेर पडलो. विवान त्याच्याकडे पाहत म्हणाला, मला याबद्दल काहीही जाणून घ्यायचं नाही भाऊ. सहसा हे वाक्य तुम्ही म्हणता, पण मी आज म्हणतो. मला फक्त मिनलची काळजी आहे. तुम्हाला माहिती आहे का, काल सकाळी शूटिंग दरम्यान मिनलसोबत काय घडलं? हे ऐकताच अंशच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो घाबरून म्हणाला, काय काय झालं तिच्यासोबत? विवान, कृपया मला सांग. विवान खुर्चीवरून उठत म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर फक्त 2च माणसं देऊ शकतात. पहिला आहान आणि दुसरी स्वतः मिनल. इतकं बोलून विवानने फक्त होकारार्थी मान हलवली. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली आणि अंशच्या मनात मात्र मिनलबद्दलची चिंता आणखी वाढली. अंश फोन ठेवून तिथून निघू लागतो. जाताना तो क्षणभर थांबून विवानला म्हणतो, नात्यांच्या बाबतीत मी अजून थोडा कच्चा आहे. पुढेही मला तुझी मदत लागणार आहे. विवान हसत म्हणाला, बिझनेसच्या बाबतीत मी थोडा कच्चा आहे. त्याच्या बदल्यात आयुष्यभर मी तुमची मदत करेन. हे ऐकून अंश विवानला म्हणाला, तुला मिनल कुठे आहे हे माहिती आहे ना? विवान शांतपणे उत्तर देत म्हणाला, ती पूर्णपणे ठीक नाही, पण सुरक्षित आहे. आधी सगळे गैरसमज दूर करा. आज रात्री कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे. मिनल तुम्हाला तिथे नक्की भेटेल. अंश हलकसं हसत होकारार्थी मान हलवतो आणि तिथून निघून जातो. घरातून बाहेर पडताच अंश थेट आहानला भेटायला जातो. आज कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे आहान त्याला कॉलेजजवळच भेटतो. अंश काही वेळ आहानशी बोलतो. दिवसभरात जे काही घडलं होतं ते सगळं आहान त्याला सांगतो. सगळं ऐकल्यानंतर अंशच्या पायाखालची जमीन सरकते. त्या क्षणी त्याला तुषारपेक्षा स्वतःवरच जास्त राग येत होता. ज्यावेळी मिनलला त्याची सर्वात जास्त गरज होती त्याचवेळी त्याने तिला स्वतःपासून दूर केलं होतं. अंश रागाने कारच्या बोनटवर जोरात मूठ मारत म्हणाला, हाऊ कुड आय डू धिस टू हर? आय एम सॉरी बटरफ्लाय. मी तुला दुखावूच कसं शकलो? आहान अंशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मिस्टर आर्यन, स्वतःवर नियंत्रण ठेवा. अजूनही उशीर झालेला नाही. अंश गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहतो.
आहान होकारार्थी मान हलवत म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवा. जर मिनलने खरंच तुमच्यावर प्रेम केलं असेल तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही. मी तिला खूप चांगलं ओळखतो. अंश म्हणाला, सध्या मला काही लोकांना त्यांची खरी जागा दाखवायची आहे. आहान आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत म्हणाला, मिस्टर आर्यन, तुम्ही काय करणार आहात हे मला माहीत नाही, पण एवढं नक्की आहे की तुमच्याकडे फक्त आज रात्रीपर्यंतच वेळ आहे. आहानचं बोलणं ऐकून अंश आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. जणू तो विचारत होता की तो असं का म्हणतोय. आहान एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, मला माहिती नाही ही गोष्ट तुम्हाला सांगावी की नाही, पण मिनल आज रात्री परत गोव्याला जाण्याचा विचार करत आहे. अंश दचकून म्हणाला, काय? ती वेडी झाली आहे का? मला सोडून अशी कशी जाऊ शकते? त्यानंतर आहान त्याला आज रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल सविस्तर सांगतो. संध्याकाळची वेळ. विवान आणि आहान विक्रांतला भेटण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये येतात. विक्रांत त्यांना आत बोलावत म्हणाला, या मुलांनो, बोला, काय महत्त्वाचं काम आहे? विवान आहानकडे पाहतो आणि आहान विवानकडे. दोघेही एकमेकांना आधी बोलण्याचा इशारा करत असतात. त्यांची ती इशाराबाजी पाहून विक्रांत म्हणाला, असं काय झाले की तुम्हा दोघांना इतका विचार करावा लागतोय? विक्रांतचा आवाज ऐकताच दोघे एकाच वेळी म्हणाले, सर, आम्हाला 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. दोघांनी एकाच वेळी इतक्या घाईघाईने तेच वाक्य म्हटल्यामुळे विक्रांत मोठ्याने हसू लागला. तो हसत म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्हा दोघांना लव गुरु बनायचं आहे का? आहा नकारार्थी मान हलवत म्हणाला, नाही सर, आम्हाला काहीही करण्यापूर्वी फक्त तुमची परवानगी हवी आहे. विवान बिचारा चेहरा करत म्हणाला, प्लीज सर, नाही म्हणू नका, नाहीतर 2 प्रेम करणारे कायमचे एकमेकांपासून दूर होतील. विक्रांत आश्चर्याने दोघांकडे पाहत म्हणाला, हे कॉलेज आहे मित्रांनो, पार्क नाही. आणि मी इथला प्रमुख आहे, लव गुरु नाही, जो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडना भेटवत फिरेल. यावेळी विवान थोडा गंभीर होत म्हणाला, नाही, जर ते दोघं नवरा बायको असतील तर प्लीज सर, ते दोघं आमच्यासाठी खूप जवळचे आहेत. यावेळी विक्रांत कडक आवाजात म्हणाला, नाही म्हणजे नाही. दोघेही निराश होऊन केबिनच्या बाहेर येतात आणि त्यानंतर केबिनच्या बाहेर वाणी त्यांची वाट पाहत उभी असते. दोघांना पाहून ती विचारते, काय झालं? दोघेही नकारार्थी मान हलवतात. वाणी नाराज होत थेट केबिनमध्ये जाते आणि विक्रांतला भाऊ, ते दोघं खूप चांगलं काम करायचा प्रयत्न करत आहेत. मान्य आहे, तुमचं स्वतःचं आयुष्य खूप बोर आहे. मिशीसमोर स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं धाडसही तुमच्यात नाही, पण म्हणून इतरांचं आयुष्यही खराब करणार का? आत्ताच्या आत्ता त्यांना परवानगी द्या, नाहीतर. विक्रांत तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, हो, नाहीतर काय वाणी? वाणी थोडी घाबरत म्हणाली, नाहीतर मी आई, बाबा आणि मिशी तिघांनाही तुमच्या मनातल्या भावना सांगून टाकेन. त्यानंतर दोन्ही भाऊ बहीण काही वेळ केबिनमध्ये एकमेकांशी मजेशीर भांडत राहतात. थोड्याच वेळाने वाणी हातात एक कागद घेऊन बाहेर आली. विवान आणि आहान दोघेही तिच्याकडे मोठ्या आशेने पाहत होते. वाणीने तो कागद दोघांसमोर दाखवत अभिमानाने हसत म्हटलं, काम झालं, आता जा. ज्या व्यक्तीची मदत करायची आहे तिची मदत करा. विवान आणि आहान यांनी त्या कागदावर विक्रांतची सही पाहिली आणि क्षणभर आश्चर्यचकित झाले. पुढच्या क्षणी दोघांनी एकमेकांकडे पाहत हसून होकारार्थी मान हलवली. आहानने वाणीच्या हातातून तो कागद घेतला आणि तिथून निघू लागला. वाणीने मोठ्याने विचारलं, अहो, पण तुम्ही दोघं कोणाची मदत करत आहात ते तरी सांगा. आहान हसत म्हणाला, हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल मिस वाणी. सरप्राईज, जस्ट वेट अँड वॉच.
थोड्याच वेळाने मिनल खांद्यावर बॅग अडकवून हळूहळू बॅक स्टेजकडे येत होती. तिला पाहताच विवान आणि आहानने एकमेकांना इशारा केला. अरे, ती आली. विवानने आहानला विचारलं, सगळं ठीक होईल ना मिस्टर कपूर? आहान हसत म्हणाला, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि हो, मला आहान म्हण. आपण कॉलेजमध्ये आहोत, कुठल्या कॉन्फरन्समध्ये नाही. विवानने मान हलवली आणि आहान मिनल जवळ जाऊन म्हणाला, हाय स्वीटी पाय. तुला बरं वाटत नसेल तर मी विक्रांत सरांशी बोलून हा कार्यक्रम रद्द करतो. आणि त्यावेळी मिनलने त्याचा हात पकडत म्हटलं, नाही आहान प्लीज, मी अगदी ठीक आहे आणि मला साथ देण्यासाठी तू तर स्टेजवर माझ्यासोबत असणारच. आहान हसत म्हणाला, नक्कीच मॅडम, आता हस, कारण संपूर्ण कॉलेज तुलाच चीअर करणार आहे. मिनलने हलकंसं हसू दिलं. तेवढ्यात विवान त्यांच्या जवळ आला आणि एक कागद देत म्हणाला, ही तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सची वेळ. कागद पाहून मिनल म्हणाली, इतका उशीर? विवान, आपला परफॉर्मन्स तर. विवान तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, मिनल, तुझा परफॉर्मन्स पाहण्यासाठी लोक वाट पाहतील. जर तुझा परफॉर्मन्स आधी झाला तर बरेच जण त्यानंतर निघून जातील. मिनल काही बोलणार इतक्यात विवान पुन्हा म्हणाला, यात पण काही नाही, हा विक्रांत सरांचा आदेश आहे. हे ऐकून मिनल शांत झाली. काही वेळाने मिनल हातात गिटार घेऊन बॅक स्टेजवर आली. तिला पाहताच वाणी म्हणाली, वा मिनल, आज तर तू खूपच सुंदर दिसते आहेस. मिनलने आईस ग्रे जीन्स, काळा क्रॉप टी शर्ट, त्यावर काळा चेक्सचा शर्ट आणि हाय हील बूट घातले होते. त्या लुकमध्ये ती अतिशय स्टायलिश दिसत होती. आहान तिच्या जवळ येत म्हणाला, या लुकमध्ये अजून थोडी कमतरता आहे. मिनलने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. आहानने तिच्या अंगावरील चेक्सचा शर्ट काढून तिच्या कमरेभोवती बांधला आणि म्हणाला, आता लुक एकदम परफेक्ट झाला. वाणीने खोडकर नजरेने आहानकडे पाहिलं. आहान फक्त हसला. रात्र झाली होती. कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमाला आता खऱ्या अर्थाने रंग चढला होता. स्टेजवर एकामागून एक परफॉर्मन्स होत होते आणि प्रत्येक सादरीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. विवानने माईक हातात घेत पुढील परफॉर्मन्सची घोषणा केली. आता आपल्यासमोर येत आहेत आहान आणि त्याची डान्स पार्टनर वाणी. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. काही क्षणातच आहान आणि वाणी स्टेजवर आले. दोघांनी एक रोमॅन्टिक गाण्यावर सुंदर आणि आकर्षक नृत्य सादर केले. त्यांचा ताल, समन्वय आणि आत्मविश्वास पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गाणं संपताच जोरदार टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज घुमला. बॅक स्टेजवर उभी असलेली मिनल हसत विवानला म्हणाली, दोघांची जोडी किती छान दिसते ना, अगदी एकमेकांसाठीच बनल्यासारखी. विवानने चेहरा वाकडा करत उत्तर दिलं, लोकांना तसं वाटत असेल, पण या परफॉर्मन्ससाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे ते फक्त त्यांनाच माहिती आहे. त्याचा आवाज ऐकून मिनलच्या चेहऱ्यावर हलकासा स्मित उमटला. विवानच्या मनात काय चाललं आहे याची तिला कल्पना आली होती. थोड्याच वेळात आहान आणि वाणी ड्रेस बदलून बॅक स्टेजवर आले. मिनल उत्साहाने म्हणाली, खरंच तुमची स्टेजवरील केमिस्ट्री अप्रतिम होती. वाणी आनंदाने म्हणाली, खरंच तुम्हा सगळ्यांना आवडलं ना? मिनलने विवानकडे पाहत हसून उत्तर दिलं,
मला तर खूप आवडलं, बाकीच्यांचं मला माहीत नाही. हे ऐकताच विवान शांतपणे तिथून निघून गेला. वाणी त्याच्या मागे जात म्हणाली, अरे काय झालं, तुला परफॉर्मन्स आवडला नाही का? खरं तर हा डान्स आधी लुईस बरोबर होणार होता, पण त्याच्या हाताला दुखापत झाल्यामुळे मला काही दिवसातच आहानसोबत सराव करावा लागला. विवान चालता चालता अचानक थांबला. वाणी त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, दुसरं गाणं मिळालं नव्हतं का? इतक्या रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करण्याची काय गरज होती? पुढच्या वेळी गाणं आणि पार्टनर निवडताना थोडा विचार कर. वाणीने त्याला थांबवत शांतपणे उत्तर दिलं, अरे तो फक्त एक डान्स होता. आहान चांगला मुलगा आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की. विवान तिचं बोलणं मध्येच थांबवत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, असा विचार सुद्धा करू नकोस. क्षणभर दोघेही एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले. त्या शांततेत अनेक भावना दडल्या होत्या. पुढच्या क्षणी विवान हलकसं हसला आणि तिथून निघून गेला. वाणी त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, तुला समजून घेणं खरंच खूप अवघड आहे विमान. तू मला स्वतः जवळही येऊ देत नाहीस आणि स्वतःपासून दूरही जाऊ देत नाहीस. इतक्या स्टेजवरून विवानचा आवाज पुन्हा घुमला. आता आपल्या पुढील खास परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या वाजवा. आहान आणि मिनल. आहानचा फोन आल्यावर विवान कंट्रोल रूममध्ये पोहोचतो. आत येताच तो म्हणाला, काय झालं, इथे का? पण बोलता बोलताच तो थांबला, कारण समोर अंश उभा होता. विवान त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असल्याचं पाहून अंश म्हणाला, काय झालं, तू माझ्याकडे असा का बघतोयस? मग चेहरा करत तो म्हणाला, मी आहानला सांगितलं होतं मी अगदी कार्टून दिसेन. पण विवान लगेच म्हणाला, भाऊ तुम्ही तर कमाल दिसत आहात, अगदी एखाद्या मॉडेलसारखे. अंशने पांढऱ्या टी शर्टवर काळा ब्लेझर, काळी जीन्स आणि पांढरे कॅज्युअल शूज घातले होते. आहान हसत म्हणाला, सांगितलं होतं ना मिस्टर आर्यन, तुम्ही हवं तर माझ्या कंपनीसाठी मॉडेलिंगही करू शकता. विवान दोघांच्या मध्ये येत म्हणाला, बरं आता हे सगळं सोडा, वेळ झाला आहे, चला निघूया. आहान अंशकडे पाहत म्हणाला, तर मिस्टर आर्यन, सर्वात आधी तुम्हाला मिनलला हे सांगायचं आहे की तुम्ही. आहानचं बोलणं सुरू असतानाच अंशने फक्त एक भुवई उंचावत त्याच्याकडे रोखून पाहिलं. आहान घाबरत म्हणाला, काय झालं, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय? अंश त्याच्यासमोर उभा राहत म्हणाला, मिस्टर कपूर, ती माझी पत्नी आहे आणि माझ्या पत्नीची समजूत कशी काढायची हे मला चांगलं माहिती आहे. आहानने लगेच कान पकडले. सॉरी. अंश त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, यू शुड बी. असं म्हणत तो तिथून निघून गेला. विवान आहानची अवस्था पाहून हसू लागला. आहान विवानच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, अरे बापरे, किती धोकादायक माणूस आहे. मिनल यांना कशी काय सांभाळत असेल कोण जाणे. विवान हसत म्हणाला, तुझा विश्वास बसणार नाही, पण मिनल यांना नाही सांभाळत, उलट भाऊंनाच मिनलला सांभाळावं लागतं. आज पहिल्यांदाच मी त्यांना कोणासाठी स्वतःमध्ये बदल करताना पाहतोय. आहान म्हणाला, चल आता जाऊया, पुढची परफॉर्मन्स आपली आहे, नाहीतर मिनल आपल्याला शोधत इथेच येईल. विवानने मान डोलावली
आणि दोघे पुन्हा बॅक स्टेजकडे गेले. दरम्यान मिनल दोघांना शोधत कंट्रोल रूमकडे आली. अंशची नजर तिच्यावर पडताच त्याने लगेच मास्क आणि कॅपने चेहरा झाकला आणि हातातला पेपर वाचण्याचं नाटक करू लागला. मिनलने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत विचारलं, एक्सक्यूज मी, तुम्ही विवानला पाहिलं आहे का? अंशला काही सुचलं नाही. काय बोलावं हे त्याला कळेना, म्हणून त्याने फक्त बोटाने बॅक स्टेजच्या दिशेने इशारा केला. मिनलने तिकडे पाहिलं तर विवान आणि आहान दोघेही तिथे उभे होते. थँक्यू असं म्हणत ती तिथून निघून गेली. तिला मागून जाताना पाहत अंश स्वतःशीच पुटपुटला, तुला पाहताच माझा प्रत्येक क्षण थांबून जावा, तर मग या जुलमी नजरेचं काय करू वर्णन. मन होतंय तुला मिठीत घेऊन सांगावं की तुझ्यापासून दूर राहून जगताना किती बेचैनी होते. असं म्हणत त्याने डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला. जणू तिची प्रतिमा कायमची मनात साठवून ठेवत होता. तेवढ्यात विवानचा आवाज संपूर्ण ऑडिटोरियममध्ये घुमला. प्रतीक्षेच्या क्षणांचा शेवट झाला आहे. आता फक्त या सुंदर भेटीची वेळ आली आहे. फ्रेंड्स, आपल्या कॉलेजच्या गोड आवाजाचं स्वागत करा. मिनल आणि तिची साथ देण्यासाठी येत आहेत आहान कपूर. विवानचं बोलणं संपताच संपूर्ण ऑडिटोरियम टाळ्या आणि जल्लोषाने दुमदुमून गेलं. आज अंशही आपल्या पत्नीची ही लोकप्रियता पाहून नकळत हसू लागला. तेवढ्यात एक गोड आवाज घुमला, ले जा रे, ले जा रे, ले जा रे, महकी रात में चुरा के सारे रंग ले जा रे, राते राते मैं भिगू साथ में, तू ऐसी मुलाकात दे जा रे. मिनल स्टेजवर येताच टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज आणखी वाढला. ती हसत सर्वांना हात हलवून आणि फ्लाइंग किस देत अभिवादन करू लागली. सर्वांना शांत राहण्याचा इशारा करत ती पुढे गाणं गाऊ लागली. तू रूह है तो मैं काया बनूं, तू उम्र में तेरा साया बनूं, कह दे तो बन जाऊं बैराग में, कह दे तो मेरी माया बनूं, तू साज है मैं रागिनी, तू रात है मैं चांदनी. गिटार वाजवत ती म्हणाली, प्लीज वेलकम आहान गाईज. पण आहान आला नाही. त्याच्या जागी चेहऱ्यावर मास्क लावलेला एक तरुण गात गात तिच्या जवळ आला. तो दुसरा कोणी नसून अंश होता. मास्कमध्ये सुद्धा मिनलने त्याला लगेच ओळखलं. अंश गाऊ लागला, सब कुछ मेरे लिए तेरे बाद है, सी बातों की एक बात है, मैं न जाऊँ कभी तुझे छोड़ के, ये जान ले ओ करम खुदाया है, तेरे प्यार जो पाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है. इतकं गाऊन अंश शांत झाला. मिनल स्टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या विवान आणि आहानकडे रागाने पाहू लागली. दोघांनीही तिला हातवारे करून सांगितलं, मिशी, शो मस्ट गो ऑन. मिनल अंशकडे पाहत पुढे गाऊ लागली, कितने थे वादे किए, एक पल में तोड़ दिए, झूठा नहीं तू, मुझको पता है, बस थोड़ा रूठा सा है, तू रूठे तो मैं मनाऊं, पर तुम बिन कहा मैं जाऊ. तेवढ्यात अंशने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि म्हणाला, तू मला आवडलीस, तो एक योगायोग होता, पण आजही फक्त तूच आवडतेस हेच खरं प्रेम आहे. अंशचा चेहरा दिसताच मुलींचा जल्लोष सुरू झाला. त्याचे शब्द ऐकताच संपूर्ण सभागृह टाळ्या आणि आरोळ्यांनी दुमदुमून गेलं. तिथे उपस्थित अनेक जण अंशला पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यापैकी एक म्हणजे स्वतः विक्रांत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला पुढे नक्की आवडेल.